घरात धन वाढण्यासाठी सोपे उपाय. घरात आर्थिक समृद्धी, स्थैर्य आणि भरभराट असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु केवळ उत्पन्न वाढवणे हेच धनवृद्धीचे एकमेव साधन नाही. योग्य सवयी, नियोजन, मानसिकता आणि घरातील वातावरण यांचा एकत्रित परिणाम आर्थिक प्रगतीवर होत असतो. अनेक वेळा आपण मेहनत करत असूनही अपेक्षित आर्थिक वाढ होत नाही. याचे कारण आपल्या दैनंदिन जीवनातील काही छोट्या चुका असतात. त्या सुधारल्या तर धनसंचय आणि आर्थिक प्रगती सहज शक्य होते. खालील उपाय हे सोपे, व्यावहारिक आणि दीर्घकालीन परिणाम देणारे आहेत. सर्वप्रथम खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उत्पन्न कितीही असले तरी खर्च जर नियोजनाशिवाय होत असेल तर बचत होऊ शकत नाही. प्रत्येक महिन्याचा खर्च लिहून ठेवण्याची सवय लावल्यास अनावश्यक खर्च ओळखता येतो. ज्या गोष्टींची गरज नाही त्यावर पैसा खर्च करणे टाळले पाहिजे. उदाहरणार्थ, बाहेर खाणे, अनावश्यक ऑनलाईन खरेदी किंवा दिखाव्यासाठी केलेला खर्च कमी केल्यास मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते. दुसरे म्हणजे नियमित बचत ही आर्थिक प्रगतीची किल्ली आहे. उत्पन्नातून आधी बचत बाजूला ठेवावी आणि उरलेल्या पैशातून खर्च करावा. बरेच लोक उलट करतात, म्हणजे खर्च केल्यानंतर उरलेला पैसा बचत म्हणून ठेवतात. पण असे केल्यास बचत होत नाही. प्रत्येक महिन्याला निश्चित रक्कम बचतीसाठी ठेवण्याची सवय लावल्यास काही वर्षात मोठी रक्कम जमा होऊ शकते. तिसरे, गुंतवणूक करण्याची सवय विकसित करणे आवश्यक आहे. केवळ पैसे साठवून ठेवण्यापेक्षा त्यांची योग्य गुंतवणूक केल्यास त्यावर व्याज किंवा परतावा मिळतो. बँक ठेवी, म्युच्युअल फंड, शेअर्स, सोने किंवा जमीन अशा विविध पर्यायांचा विचार करून गुंतवणूक करावी. गुंतवणूक करताना जोखीम आणि परतावा यांचा समतोल राखणे महत्त्वाचे आहे. आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन गुंतवणूक केल्यास अधिक सुरक्षितता मिळते. चौथे, घरातील आर्थिक शिस्त राखणे अत्यंत गरजेचे आहे. घरातील प्रत्येक सदस्याला पैशाचे महत्त्व समजावून सांगावे. मुलांमध्येही लहानपणापासून बचतीची सवय लावावी. कुटुंबातील सर्वांनी मिळून आर्थिक निर्णय घेतल्यास अनावश्यक खर्च टाळता येतो आणि नियोजन अधिक प्रभावी होते. पाचवे, उत्पन्नाचे विविध स्रोत तयार करणे ही धनवृद्धीसाठी महत्त्वाचे आहे. केवळ एकाच उत्पन्नावर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. साईड बिझनेस, शेतीपूरक व्यवसाय, ऑनलाईन काम किंवा इतर उत्पन्नाचे स्रोत तयार केल्यास आर्थिक स्थैर्य वाढते. उदाहरणार्थ, घरातून लहान व्यवसाय सुरू करणे, शेतीत पूरक उद्योग करणे किंवा कौशल्यावर आधारित काम करणे फायदेशीर ठरते. सहावे, कर्ज टाळणे आणि घेतलेले कर्ज वेळेवर फेडणे आवश्यक आहे. अनावश्यक कर्ज घेतल्यास आर्थिक ताण वाढतो आणि बचत कमी होते. जर कर्ज घ्यावे लागलेच तर त्याचा योग्य वापर करावा आणि वेळेत परतफेड करण्याचे नियोजन करावे. क्रेडिट कार्डचा वापर संयमाने करणेही महत्त्वाचे आहे. सातवे, घरातील स्वच्छता आणि सुव्यवस्था यांचाही आर्थिक प्रगतीवर परिणाम होतो. स्वच्छ आणि नीटनेटके घर सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. घरात अनावश्यक वस्तू साठवून ठेवू नयेत. वापरात नसलेल्या वस्तू विकणे किंवा दान करणे योग्य ठरते. यामुळे घरात मोकळी जागा निर्माण होते आणि मानसिक समाधान मिळते. आठवे, वेळेचे व्यवस्थापन हे देखील धनवृद्धीसाठी आवश्यक आहे. वेळ वाया घालवण्याऐवजी त्याचा उपयोग कौशल्य वाढवण्यासाठी, नवीन गोष्टी शिकण्यासाठी किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी करावा. वेळेचा योग्य उपयोग केल्यास आर्थिक प्रगती जलद होते. नववे, आरोग्याची काळजी घेणे हेही आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. आजारपणामुळे अनपेक्षित खर्च वाढतो. त्यामुळे नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि योग्य जीवनशैली ठेवणे आवश्यक आहे. निरोगी व्यक्ती अधिक कार्यक्षम असते आणि अधिक उत्पन्न मिळवू शकते. दहावे, सकारात्मक विचारसरणी आणि आत्मविश्वास यांचा आर्थिक यशात मोठा वाटा असतो. नेहमी सकारात्मक विचार करावा आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवावा. नकारात्मक विचार आणि भीती यामुळे प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. सकारात्मक दृष्टिकोनामुळे नवीन संधी मिळतात आणि त्यांचा योग्य उपयोग करता येतो. 11वे, योग्य सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. लवकर उठणे, नियोजन करून काम करणे, वेळेवर काम पूर्ण करणे या सवयींमुळे जीवनात शिस्त येते. शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे आर्थिक प्रगती साध्य करणे सोपे होते. 12वे, दानधर्म आणि इतरांना मदत करणे यालाही महत्त्व आहे. गरजू लोकांना मदत केल्यास मानसिक समाधान मिळते आणि समाजात चांगली प्रतिमा निर्माण होते. यामुळे सामाजिक संबंध मजबूत होतात आणि अप्रत्यक्षपणे आर्थिक संधी वाढतात. 13वे, आर्थिक ज्ञान वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. पैसे कसे कमवायचे, कसे वाचवायचे आणि कसे वाढवायचे याचे ज्ञान असणे गरजेचे आहे. पुस्तके वाचणे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे किंवा आर्थिक विषयांवर अभ्यास करणे यामुळे निर्णय अधिक चांगले घेता येतात. 14वे, भविष्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. निवृत्ती, मुलांचे शिक्षण, घरखर्च यासाठी आधीच योजना तयार करावी. दीर्घकालीन उद्दिष्टे निश्चित करून त्यानुसार बचत आणि गुंतवणूक केल्यास आर्थिक स्थैर्य मिळते. 15वे, आत्मनियंत्रण आणि संयम ठेवणे महत्त्वाचे आहे. तात्काळ आनंदासाठी खर्च करण्यापेक्षा दीर्घकालीन फायद्याचा विचार करावा. संयम ठेवल्यास मोठ्या आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करणे शक्य होते. शेवटी, घरात धन वाढण्यासाठी कोणतेही जादुई उपाय नसतात, तर सातत्यपूर्ण प्रयत्न, योग्य सवयी आणि नियोजन यांचा परिणाम म्हणून आर्थिक प्रगती होते. प्रत्येकाने आपल्या जीवनात या साध्या पण प्रभावी उपायांचा अवलंब केल्यास घरात आर्थिक समृद्धी आणि स्थैर्य निश्चित मिळू शकते.